हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, आपण एक गणित पाहतो आहे की 28 गुणाकारामध्ये 12 गुणाकारामध्ये 16 या संख्येंना यांचा गुणाकार केला असता त्याच्या एकक स्थानी कोणती संख्या येते. तर मला एवढंच सांगायचं आहे की हा गुणाकार तुम्ही करून पाहू शकता, सोपा असेल. पण यापेक्षा जर आणखी अंक वाढले तर तुम्हाला अवघड जाऊ नये म्हणून तुम्हाला एक मी छोटी ट्रिक सांगतो आहे. त्याच्या एकक स्थानचाच फक्त अंक ओळखायचा आहे. एवढा गुणाकार कुठे करून पाहत बसता. बघा, एकक स्थानचे अंक फक्त घ्या. 8 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 6 असा घेतला. 6 इन 2 12 येतात. 12चा एकक स्थान 2 आहे. त्या 2ला 8ने गुणा. 8 2 16. त्याचाही एकक स्थान 6 आहे. म्हणजे अर्थातच हा जो 6 आहे ना, 6 म्हणजेच ह्या पूर्ण येणाऱ्या संख्येचा जो गुणाकार आहे त्याच्या उत्तराचं एकक स्थान आहे. आणि म्हणून इथे ऑप्शनमध्ये पहा, इथे 6 4 नंबरला दिलेले आहे. 4 नंबरचा ऑप्शन आहे आपला. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथे 2 अंकांचे गुणाकार दिलेले आहेत. जर का समजा 3 अंकाचे असतील, 4 अंकाचे असतील, तर अशा वेळात तुम्ही जास्त वेळ न घालवता अशा प्रकारे एकक स्थान घेऊन तुम्ही उत्तर काढू शकता. हे अशा प्रकारचा कोणताही गुणाकार करत बसायचा नाही किंवा वेळ घालवायचा नाही.